ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು ಕೊಂಕಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗರ ಉಜ್ವಾಡು. ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೋತೃ ಬಾಂಧವಾನು. ಗರ ಉಜ್ವಾಡು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತೂ आमगे सच्ची ಯೋಗ मार्गदर्शकी उडुपाचे अमिता भट हन्नी संवाद चलाय सुंदिता स्नेहा विनोद पै. ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೋತೃ ಬಾಂಧವಾನು. ಗರ ಉಜ್ವಾಡು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ. ಯೋಗ ಮುಂಚೆ आमगेल देहाक जाय जलल एक अभ्यास मात्र नाही, आमगेला मनाक आत्मशुद्धीक जाय जलल. योगा मळरी प्राचीन भारताच एक अमूल्य रत्न म्हूण संगीता. हे एक आत्मशुद्धीचे प्रकार वय. मुख्य जावन आयच्या दिवसांतू मनशांती, आत्मविश्वासो मगिरी आमगेल देहाक दैहिक आरोग्य वड्डोचाक प्रयत्न करताशे प्रति एकलांक योगा म्हणजे एक उज्वाड धकोचे वाटू म्हूण संगीता. हसल एक शक्ती भरलेले एक कल योगा क्षेत्रांतो असून योगा पाटू समाजाचे नारी शक्तीक सिकयताची समाजाचे उज्वाडो म्हणून संगीत हांव आजी तुमका परिचय दितास. अमिता भट हांका. अमिता भट हन्नी MA कोरनु सर्टिफाईड योगा टीचर जावन योगा थेरपिस्ट तवी आयुष मिनिस्ट्री ऑफ इंडिया दकुनु तशी मुख्य जावन मुखवयल्या जनरेशन म्हळ्यार आमगेल चेडवांक न्यूरो योगा सिकयताची. आमगेल मलगड्यांके हे एक आवश्यकता आस म्हणजे कारणा खातीर त्यांनी न्यूरो योगा सिकयतासचे. तशीची हन्नी सद्गुरुला मस्त होड फॉलोवर म्हण येता. समाज सेवके जावन प्राणी मगिरी प्रकृती मळरी हांका मस्त मोगुके. योगक्षेमा म्हणजे एक योगाचे एक फाउंडेशनाचे संस्थापकी जावन हन्नी आमगेलोट सचे. समाजाचे उज्वाडो जावन आमगेले घर उज्वाडो कार्यक्रमांतू हांव तुमका परिचय करतास अमिता भट हांका. मये कार्यक्रमाक आत्मीय स्वागत. नमस्कार. मये आम्यत योगाचे बग्गे सांगका म्हण जाल्यार योगा म्हणजे आमकां एक व्यायामोशी म्हूण आमगेल्या जनान आलोचन केलेलें आसा. तशें आसतना आमगेल ऐक्युप्यांक तुम्ही कसन म्हणतात की योगा एक आत्मशुद्धीक वे कारण जत्तवाय म्हणून. ಯೋಗ ಮಳರಿ ಖಾಲಿ ಅಮ್ಗೆಲೆ ದೇಹಕ್ಕ ಶರೀರಕ್ಕ ಮಾತ್ರ ನೈ ಹಂತು ತೀನಿ ನಮೂನೆಚಾಸ ಉಪಯೋಗ. ಏಕ ದೇಹಕ್ಕ, ಏಕ ಮಾನಸಿಕಾಕ, ಏಕ ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಗ್ರೋತ್ म्हणटाच आमी. सो एक पतंजली सूत्र आम्ही घेताना तंतू देहा खातीर आसना म्हूण आसाची. मना शुद्धीक खातीर आमकां प्राणायाम, ध्यान, स्पिरिच्युअलिटी वचका जाल्यार आमकां दैविक ब्रीथिंग हंतू आमी प्राणायाम हंतू ते समकोरयात. तशी हे दोन्ही आसना आनी प्राणायाम समकोर जातरी आमकां धारणा, ध्यान, समाधी हे आमकां एक दैविक जावन स्पिरिच्युअल जावन आमकां ग्रो जावचेक मस्त उपयोग आसा. सो योगा म्हळ्यार आमकां सपूर दिसका, आमकां चंद दिसका. सो भायरचे दैहिक मात्र न्ही, भितर आसील मानसिक आनी आमगेल आत्मविश्वास. स्पिरिच्युअलिटी म्हळ्यार आमगेल आत्मा कितला आम्ही कनेक्ट करताची तितले आमकां मस्त तंतू उपयोग आसा. तशी जावन मस्त कडेन हे कॉन्सेप्ट आसा की योगा म्हळ्यार खाली आमकां सपूर दिसका, अशी दिसका. थोडे सगळी एक प्राणायाम करताची हा आमकां मस्त ते मुवमेंटाक मस्त लायक जाता तांकां. बट मेन थिंग योगा म्हळ्यार एक साधना. योगा म्हळ्यार तुम्ही ते प्रॅक्टिस केला मात्र तुमकां ताजे बेनिफिट मेळटा. तुम्ही खाली एक वारा एक 4 दीस क्लास येवचे, 3 दीस करना अशी भशे तशी केल्यार तुमकां तितलं बेनिफिट मेळना. डेली तुम्ही मॅनरिझम म्हणटाच आमी डेली हे टाइम तुम्ही योगाक म्हूण दवराची. ते एक साधन करता आयल्यार तुमगेले कंप्लीट आरोग्य तुमगेल हाता आसता. दोन्ही आरोग्य दैहिक मानसिक आरोग्य तशीची. सो एक तुम्ही एक टाइम एक फिक्स कोन गेल्यार एक तुम्ही क्लास वताची 1 घंटो योगा करताची. इवन योगा करताना कशी म्हळ्यार ते मुवमेंट ते एक तुम्ही ते 1 घंटो तुमकां दिवका तन्न तुम्ही नक्क जाल्यार आलोचन करचे निज म्हळ्यार एस्पेशली बायमनचे आसता आतांच्यान म्हाका खाण करका, चेडूं रेडी करका ना. तुम्ही ते एक आतां आसना करयतना एक स्ट्रेच म्हणटाना ते हात काही स्ट्रेच जातास, ते नर काही स्ट्रेच जातास, ते तुम्ही फील करका. आनी ताजेटू तुमगेल उसिराटा म्हळ्यार तुम्ही ब्रीथ करचे करेक्ट जावन आसका. तेन्ना तुमकां ते मुवमेंट ते एक स्थिर सुखम आसनम म्हणटाची. स्थिर जावन तू एक आसना करतना ताजे तितलं सुख आनी खंयचें ना. सो ते एक मुवमेंटा तुम्ही करताना ते एक योगा क्लास जाताना तुमकां एक नमूने हॅप्पी हार्मोन रिलीज जाता. तुम्ही मस्त लाईट फील करताची. तेची तुमकां द होल डे तुमकां ते एनर्जी आसता.
योगा केल्लल मीतीनी तुमका साइड इफेक्ट कसलेना प्लस तुमका पॉझिटिव्ह इफेक्ट मस्त असता. आणि एक कसं म्हणारी आजकाल तुम्ही युट्यूब पळोवन गुरु नाशी करचे ते चिके साइड इफेक्ट येता म्हणारी चिके आमगेले पोझिशन जेवो आमगेले ब्रीथिंग टेक्निक जेवो रॉंग जल म्हण जाल्यारी बॉडी अलाइनमेंट रॉंग जल म्हणारी ते निगेटिव्हिटी वता. तुम्ही एक कंचे एक लायक गुरुला सिक्कून तुम्ही योगा प्रॅक्टिस केल्यारी ते साधन इशी घेतल्यारी तुमका खंडित तंतू मस्त मस्त म्हणारी आरोग्याकय मनस्थिती काही मस्त लायक जात. तशें योगा म्हणल्यार एक शारीरिक अभ्यास मात्र न्ही. हादनिमित्त आमकां शारीरिक जावनूय मानसीक जावनूय आमी स्थिर जावच्याक कारण जाता म्हूण येता. तशें आसतना तुमगेल जीवनांतू योगा म्हणजे तुमकां कशी प्रेरण दिल्या तुमगेल एक घरा वातावरण हक्क एक स्फूर्तीदायक जावन असेलवा. वय हांव जल्लल मैसूरांतू थंय मैसूरा कशें आशिल्लें म्हळ्यार एक 50 years बॅक गल्ली गल्लींतू योगा म्हूण आसतासिल्ले मस्त लायक म्हळ्यार ट्रेडिशनल योगा म्हणटा आमी तशी आसतना मुगेल अम्मा एक टिचराला वता आशिल्ली. आमी सन्न आशिल्ली मितीन तांणी एलो करनाशिल्लीची सो हांव भायरी रब्बून थोडे पुराय सगळी करचे आशिल्ले. तदन दुखून म्हाका मस्त ताजे वयर एक अभिरुची आशिल्ले. मागीर स्कुलांनी वतना कॅम्प समर कॅम्प थोडे थोडे सगळी करचे आशिल्ले. मागीर वर्डीक जावन हांगा उडपा येतना योगा म्हूण कसले हांगा इंट्रोडक्शन नाशिल्ले बट मणिपालांतू MSc योगा आशिल्ले. बट हांव संवसारांत इतले बिझी जाल्ली म्हळ्यार म्हाका करूं जायनी बट म्हाका ते आशिल्ले म्हळ्यार योगा करका म्हणून अशी जप हे पुराय म्हाका अन्नान सान दुखून शिकयला. म्हळ्यार नुत बैस दोळ बंद करी कसन तू उसीर घेतस ताजे वेरी पळय कशी घेतस म्हणून तशी सान दुखून आमी गलाट करताच म्हणून आनंद तशी बेसकोरान आमकां एक आजी काही ते योगान ते आसता तू प्राणायाम करतना तशी कंप्लीटली तुम्ही उसिरा वैरीची तुम्ही गमन वता. सो म्हळ्यार श्वासा वयर अशें गमन तुमकां सान दखून शिकून दिला. वय म्हळ्यार चिके सांप्रदायिक जावन आशिल्ली मितीनी तशी जावन आमकां ते एक कनेक्शन वातावरण हंगे तरी तशीची हांव मस्त कडेन पुराय वचून शिकली. मिगेल दू सान आशिल्ली तशी जावन म्हाका क्लासांनी म्हळ्यार शिकचेक आमकां एटलिस्ट एक वार पुणी दिवक आशिल्लें. तशी म्हाका 2015 म्हणटना मिगेल दू आर्किटेक्चर जॉईन जाल्ली. मागीर हांव मिगेल लाईन फॉलो केले. सो SV आसा म्हणून बँगलोरांतू तांगेल योगा युनिव्हर्सिटी आसा विवेकानंद युनिव्हर्सिटी म्हणून थंय हांव योगा इन्स्ट्रक्टर कोर्स केले. ते मिगेल फर्स्ट टाइम हांव लायफांतू 1 week फॅमिली सोन रब्बिल म्हणी आता थंय दुखून मिगेल लायफ कंप्लीटली चेंज जालें. घरा येतरी उडपांतू मिगेल थोडे फ्रेंड्स आशिल्लीची सो तांणी तू शिकून आयला न्हू कसं शिकयला आमकां एक क्लास काडी म्हणून तशी मागीर क्लास करता करता योगक्षेमा म्हणून एक क्लास सुरू जाले. सो मिगेल योगक्षेमा तंतू हांव चडावत बाय मनशांक योगा शिकयता चेडूं शिकयता. योगा म्हण मिगे लायफांत आतां कसं म्हळ्यार थेरपिस्ट जावन वर्क करता आसा अशी स्कुलांनी वचून अवेअरनेसय दिता आसा. योगा म्हणजे तुम्ही एक वृत्ती जावन घेतला. ह्या योगा म्हणजे वृत्ती जावन घेवच्याक एक असं कारण असेल की वय मेन जावन मिगेले थोडे फ्रेंड्स म्हाका मस्त सपोर्ट केले आणि हांव हाजे फुडें एक मिगेल टीचर अंडर शिकतना तिणे म्हाका येवन क्लास काडी म्हणचे आशिल्ले. तदन दुखून एक नमने रुची लागले कसं एक कर का हंतू म्हणून तशी मिगेले इन्स्ट्रक्टर कोर्स जातरी हांव थोडे समयाची थेरपी कोर्स आगाल्ले. ताजे मध्य म्हाका हांगा फ्रेंड्सांनी वट्टू जावन एक सना मट्टा क्लास काडता आशिल्लो हांव अशी फ्रेंड्स एक 5-6 जन बाय मनशां तशीच मागीर 10 जन मागीर आमगेल वेंकटरमण देवस्थानांत म्हाका जाग दिल्ले ते योगा क्लास काडची म्हणून मागीर कॅम्प करूं सुरू केल्लो हांवें. मागीर थेरपी जावच्याक मस्त जन मिगे लागीं येवचे सुरू जाले. तशी जावन मिगेले कंप्लीट लायफ योगा म्हण येता. तशी मागीर एक वैयक्तीक मागीर सामाजिक म्हणजे एक प्रयोजन ह्या योगा दखून कसं आस म्हण येत की वय खंडित इता म्हळ्यार तुम्ही प्रॅक्टिस करतना तुम्ही एक साधन करतना तुमका कसन एक इश्यू आसा. फॉर एक्झाम्पल आता तुका शोल्डर पेन आसा एक ताका समजावन तुवें एक आसना केल्लें म्हण जाल्यार ते तुका मस्त म्हळ्यार मस्त तुका ताजे मूल दुखून तुगेल ते पेन काडयता. सो तितले क्लियर जावन म्हळ्यार थेरपी म्हण आमी दितना आमी एनर्जी दिताची ब्रिथींग दिताची प्लस टेक्निक प्लस पोझिशन अलाइनमेंट. सो इतले पुराय आसतना आनी एक कसं म्हळ्यार तुम्ही प्राणायाम करतना तुमकां एक नमने आत्मविश्वास येता. सो तुमगेल प्रेझेंट मुमेंटार तुम्ही ब्रिथींग प्राणायाम म्हळ्यार बॅलन्स ब्रिथींग सो ते एक आत्मविश्वास केदन येता तुमकां तदन यू नो द पाथ म्हळ्यार तुमगेले वाट दाखोवन दिता कळवा. ते स्पिरिच्युअल लायनाकय वता तुगेल ते सक्सेस लायनाकय वता. वैयक्तीक जावन तुम्ही योगा करतना तुमगेल एक आरोग्य मस्त सुदारण येता.
येता कोणी परफेक्ट नाची पुरे जन काय पुणी एक आरोग्य येता इवन योगा केल्लंके येता बट तू साधन जावन क्रमबद्ध जावन केल्ल म्हण जाल्यार तांते तुका खंडित चड पेट्टू पडचेस पळय ते उनेरी तुका तै 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 जाता योगा केल्ल मितीन समाजाक कसं जाता म्हळ्यार थोडे जन म्हळ्यार मस्त स्ट्रेसफुल लाईफ असता भायरी भितरी एग्जाम्पल बाय मनशाल घेता ऑफिस वर्क घरा वर्क म्हणताना म्हळ्यार तुम्ही एक फॉर एक्झाम्पल सांगता एक तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट ये ते करता म्हण एक उसर दोन तुम्ही करता वताची ते मस्त वाईट त्याची तू योगा प्राणायाम कोरून तू ये करताना तू 1 घंटे भितरी तू आरामेरी तुगेल कसं रंदप असं ये असं प्लस तुका टाइम मेळता वेन यू आर स्ट्रेस्ड तू स्ट्रेस घेतलं कुडले तुगेले उसर पळय फास्ट वता तदना एका जाता मन ऐकाना त्याची तू समाधान जावन तू काम करी तुगेल आरामेर काम जाता आणि तुका पीसफुल जाता तू योगा केल्यारी तुगेल ते एक लाईफस्टाईल चेंज जाता सो तशी जावन तुमका कसं जाता बॅलन्स जाता सो तुम्ही मस्त किरी जायनाची एक योगा म्हळ्यार एक आसना जाता एक 15 मिनिट प्राणायाम कोरून एक ध्यान कोरून तुम्ही एक घरा वचून ऍक्टिव्ह असता ऍक्टिव्हनेस असता म्हळ्यार मुख्य जावन भाईल मनशांक योगा म्हणजे जावकाची म्हणजे खंडित इथं म्हळ्यार आमक बाय मनशाक मस्त इश्यूज असता लाईक महिन्याचे मेनोपॉज सो हे पुरे डील करका जाल्यार तू बॅलन्स असका तू बॅलन्स म्हळ्यार तुगेल माइंड बॉडी ब्रीथिंग प्रत्येक तर म्हणताची एक घराक एक नारील शक्ती जावका म्हणून ते नारी कशी असका म्हळ्यार काम असका क्रोधित असल्यार ते शक्ती कंप्लीटली उलटा मारता सो एक नारीन समाधानारी वचका जाल्यार योगा मस्त इंपॉर्टंट रोल प्ले करता तशीची अम्मा तांका अथवा एक गुर्बिण्यांक म्हणून योगा करूयेत म्हणताची ಕೆಲವು जन करूनच त्या टाइमारी गुर्बिण असताना केल्यारी कसं इफेक्ट जाता म्हणताची हे कितलं सम्म म्हण तुम्ही सांगताची ते गर्भसंस्कार म्हणून एक योगाची युनिट तंतु आम्ही साधारण एक 3 महिन्यानंतर आम्ही सिंपल फॉर्म ऑफ एक्सरसाइज म्हळ्यार आसनास व्हेरी लाईट आणि तांकां ते आता तुमकां एक स्ट्रेच करताना एक कशी एक आनंद येता तशी आणि मेंटली आम्ही तांकां प्रिपेअर करताची म्हळ्यार प्राणायाम दवरून ध्यान दवरून कसं जाता म्हळ्यार एक चरड भितर असताना केन्नाय एक कन्फ्युजन असता मनांत कोणाकय असते कन्फ्युजन असता अयो कशी जाता कसं जाता सो हे एक हेल्प जाता तांकां बॉडी स्ट्रेच करताना बॉडीची आसना दिताना डिलिव्हरी टायमार आमकां कसले एक मस्त एक पेन जावो मस्त एक सुस्त जाव जायना सो आरामेर जाता मस्त जना ते एक भंय असता सो तू प्राणायाम करून तुका तुगेले एनर्जी कितलो आसा म्हूण कळटा कॉन्फिडन्स लेवल कितलो आसा म्हूण कळटा सो ते टायमार कॉन्फिडन्स जावन व्हेरी नीटली व्हेरी आरामारी बाळंतीर जाता आमी गुरबीन जायत दकुनु मैन जाऊची ते आमी योगासन करूयेत जाल्यार तक्काच तज्जे एक योगासन म्हूण दुसरे आसा वय मग तुम्ही ಒಟ್ರಾಶೆ आजकाल यूट्यूब पळोवन करता म्हणलें पळय ते करून निजा इता म्हळ्यार तुम्ही एक पर्टिक्युलर गुरु कोणा ಗೊತ್ತುಸ गर्भसंस्कार अज्जी कोणा ಗೊತ್ತುಸ ತಂಗೆಲ ಗೆಲ್ಲರಿ तन्नी साधारण तुमका 3 महिने दुखून चरडू जावची थंय तन्नी तुमगेलोटू असताची तुमका कसले एक इश्यू आसा कसली तुमका बेजार जाल्ले तुम्ही तांगेला उलोयात म्हळ्यार मेंटली कनेक्ट एनर्जेटिकली कनेक्ट करताची सो ते म्हणता पळय सोल टू सोल कनेक्शन तशी खंडित गुरबिण्यान योगा करियत बट व्हेरी 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 जेंटल अँड सिंपल तशी आता तुम्ही म्हणले बैलमनशांनो म्हणताना बैलमनशाक तांगेले एक केलो इतले समस्या असता तशें आसतना ह्या पिरियड्स प्रॉब्लेम म्हणजे आमगेला सन चरडू वादकून येवचेची बट आत्ता कालांत आमी आयकत आसाच की चरडू वग्गी हे एक महिन्याचे हाकवत आसाची म्हणून ताका कसन कारण आसा अथवा ताका योगा यूजफुल जत्वा खंडित यूज आसा योगा सन चरडूवाक 8 वर्ष नंतर आमी योगा शिकयत चरडूवाक सो आजकाल ते फूड विशू जावो ऍक्टिव्हिटी विशू जावो तंतू असील मितीनी म्हळ्यार एक एकल्यांक थोरसाण येता अंगाक तशी जाताना तुमगेले महिन्याच्यानी परय उगी जाता सो आमकां ते कोणाक मस्त दुखी आसा महिन्या टायमारी ताका समजावन आमकां योगासनास आनी पुराय आसा सो ते आमी विथ प्रॉप आमी तांकां हेल्प करयात तांकां कूल डावन म्हळ्यार समाधान करयात योगांत कशी म्हळ्यार तुमकां इन्स्टंट जावन रिजल्ट मेळना तुम्ही
1 महिना 2 महिना तुम्ही करता असल्यारी मागीर तुमकां ते अभ्यास जावन वता थंय तुमकां कळटा हा हे म्हाका युजफूल आसा. बट आजकाल कशें जाला आमकां इन्स्टंट आत्त करका आत्त म्हाका रिझल्ट मेळटा ते योगान जायना. सो चेडवाल विशय येताना PCOD PCOS मस्त इश्यूज आसा तांकां करेक्ट जावन 3 महिना योगा आनी डायट दिल्ल म्हण जाल्यार तांगेल करेक्ट जाता. दुसरे तांणी मेडिसीन घेवका म्हणयना तेवय तशीची आमी योगा म्हणटना आमी ते एक अशी प्रिपेअर करताच म्हळ्यार आतां ओके एक PCOD आसा ओबेसिटी आसा सो हे दोन्हीक हांव मॅच करचे तसल आसना घालून हांव एक प्रोग्राम क्रिएट करता. सो ते तिणे फॉलो करका साधना करका एवरी डे चुक्कनाची ताका समजावन डायट आसा. डायट म्हळ्यार चेडवांक मस्त डायट दिवचे जायना. आमगेले संप्रदायिक जावन आमगेल कसं कसं आसा ते खायाची उपकर मस्त खायाची सलाड खायाची आनी आमगेलेची दाळी ताई सारू अशी. आजकाल चेडवाले फूड भायरचे फूड हॅबिट सो ते कितले म्हळ्यार ते आमगेल देह शुद्धी जायना. आमगेल फूड खाताना आमगेल देह शुद्धी जाता मना शुद्धी वय जाता. आमगेल आहार आस पळय मस्त एक इम्पॉर्टंट रोल खेळता आमगेलो. आमी खाली तुम्ही योगा करून घरा वचून जाय जाल्यार खायाची म्हळ्यार तुमकां त्या दिवस कसले बेनिफिट येना. आनी आजकाल चेडू रात्री बसून खाताची ते बॉडीक म्हळ्यार आमगेले एक हार्मोन्स ते टायमार आमी म्हणटाची योगीक बॉडी न्हिदोचे सोडाची म्हणून. लायक एक मनशांक एक 11 दुखून 3 थंय तांणी एक गट्टी न्हीद काडका सो ते एक हेल्दी बॉडी कळवा. ते टाइम मारी हन्नी वजूचे करचे ओके वजूच जाला डिना ಸ್ವಲ್ಪ जन खाऊचे करचे म्हळ्यार डायजेस्टिव कंप्लीटली आमगेल ते एक अग्नी म्हणटाची डायजेस्टिव अग्नी ते एक पटी तुगेले कंप्लीटली गेल्ल म्हण जाल्यार डायजेशन इश्यू जाता इंटेस्टायनल इश्यू जाता गॅस्ट्रो इश्यू जाता. हा सो हे पुरे तुमगेले बॉडीक कंप्लीट वायट कोण सोडता. तशी जावन म्हणता नव्हे तुम्ही करेक्ट जावन सात्विक जावन लाईफ लीड केल्यार खंडितच तुमकां हंतू लाभ आसा. म्हणून आमी खाऊचे फूड वे सात्विक जावन आमगेले मनशांतीक जेवो आमगेले दैहिक आरोग्याक वय कुशीर दवरू जाता म्हण. हांव ऐकल की तुम्ही संचेडवांक आनी मलगड्यांक हांकां न्यूरो योगा म्हण शिकयताची म्हणून. ह्या न्यूरो योगा ಬಗ್ಗೆ आमगेले आयकुप्यांक सांगयात की. ओके न्यूरो योगा म्हणून ते कशी म्हळ्यार आमी आतां रायट हात आमी मस्त यूज करताची तेन्ना आमगेले लेफ्ट पार्ट ऑफ द ब्रेन यूज असता. सो राईट तितले यूज जायना. तुमगेले हातू दोन्ही पायू ऍक्शन दिवचे. सो आता राईट हात वयर केला लेफ्ट हात तोगू लेफ्ट हात वयर केला राईट हात तोगू हे एक थोडे पुरे हंतू एक्सरसाइजेस आसा. सो तुम्ही हे करतना तुम्ही कंप्लीट मन दिताची दोन्ही पार्ट ऑफ युअर ब्रेन्स आर युज्ड इन दिस. तेन्ना कसं जाता म्हळ्यार ते न्यूरॉन्स म्हण आसता सो ते न्यूरॉन्स विल हेल्प तुमकां मेमोरी लॉस जेवो तुमगेल वीकनेस म्हळ्यार नराचे वीकनेस. सो हे पुरे आतां फॉर एग्जाम्पल प्राय जाल्यार अल्झमेरा जाता आसाची अल्झमेर सेकंड स्टेज थंय आमी न्यूरो योगा दिवन तांकां मुखार वचना तशी आमी पळोवया म्हळ्यार तांकां डेली अभ्यास करका. एग्जाम्पल एकलो 72 इयर्साचो ताका हांव शिकयता आशिल्ली मागीर ताण म्हाका हाता बोटारीची ताण म्हाका आपोवचे आशिल्ली म्हळ्यार ताका म्हगेलें नांव गोतना हांव कोण म्हूण गोतना बट हांव हे कसं शिकयता आसा तें गोत आशिल्लें. प्राय जाल्यार मस्त एन्जॉय करताची म्हळ्यार हे सिंपल तुमकां काय राबून या करची तशी नाही. चेडवां जाल्यार जंपिंग आसता स्टँडिंग आसता म्हळ्यार मुवमेंट लेग मुवमेंट दुसरे आसता हँड मुवमेंट दुसरे आसता. तशें जावन चेडवां विशीं उलोवका जाल्यार ऑटिझम चेडवांक मस्त यूज जाला. हे प्राय जाल्यार तांकां मेमोरी तांकां रिकवर न्ही बट लॉस जावची ते हक्क वचना वय तशी जावन हंतू मस्त बेनिफिट आसा. चेडवांनी हांकां मात्र म्हण न्ही पुरा जना आसा सगळ्यांकय आसा. तशें जाल्यार योगा म्हणजे एक आध्यात्मिक संबंध दिता म्हणचे तुमी वय खंडित. इथं म्हळ्यार भगवद्गीतान ते कृष्णान योगा विशयारी मस्त पुरे म्हणला. आध्यात्मिक जावन तुम्ही योगा वचका जाल्यार फर्स्ट प्राणायाम म्हळ्यार आमगेले उसरू काडचे टेक्निक करेक्ट जावन शिकले म्हण जाल्यार तुम्ही एक ध्यान वताची. ध्यान म्हळ्यार आमी उसरा वयरी गमन करताची. भक्ती योगा म्हूण आसा हंतू. भक्ती योगा फॉर एग्जाम्पल आमी मीराबाई सांगता. सो तशीची तुम्ही मंत्र ध्यान म्हूण आसा जप करचे. सो तुम्ही ते करतना तुम्ही खंडिताची एक देवाले आध्यात्मिक जावन तुम्ही मस्त ग्रोथ जाताची. सो हे वय तशीची तुम्ही करता सुका साधन म्हळ्यार करता सुका खाली तुम्ही आजी केले हा पाय करना आलस्य पण मस्त जना आसता. 1 महिन करचे 2 महिन करचे मागीर सोंड सोडचे हे आमी युजुअली पळोवत वय त्या करूनच निज वय. आता मी राम नाम सांगताची राम नाम सांगताना काही गी पळोवन कसं गी पळोवन करता
असल्यारी तज्जी तुमक फल मेळना तुम्ही दोळ बंद करून आमगेल आज्ञा चक्र म्हण आसा उबे मध्य जस्ट तई कॉन्शियस दवन तुम्ही राम नाम जप करता गेल्यारी खंडित ते एक रामाले एक एनर्जी तुमक पास जाता आणि तुमगेल भितर अशे आत्मन कसा आसा ते कनेक्ट जाता. आध्यात्मिक जावन आम्ही योगा विषयी उलोवका जाल्यारी अर्जुनाक धैर्य दिल्ले कृष्णान म्हणयात इता म्हळ्यार अर्जुनाल मस्त परे कन्फ्युजन आसिल मितीनी सो हंतू आम्ही योगा विषयारी ते धैर्य कृष्णान दिल्ले तशीची तुमगेल भितर कृष्ण आसा तुम्ही अर्जुन जाल्यार भितर कृष्ण आसा ते तुमगेले धैर्य आत्मधैर्य कॉन्फिडन्स सो तशी तुम्ही कितले तुमगेल भितर तुम्ही वत्ताची तितले आध्यात्मिकाक तुमकां ग्रोथ मेळटा. आमी ते चक्रास म्हणटाची सो आमगेल भितर चक्रास आसा केन्ना तुम्ही ते एक्टिवेट करताची तुमकां ते एक मस्त म्हळ्यार मस्त खुशी जाता. तशी आमगेल्यांत 5 कोशास आसाची 5 कोशांत भितरचे आसिल कोशा आनंदमया कोशा म्हणून सो हन तशे आमगेले देव आत्म सो हे तुम्ही एक पाटी एक टच केल म्हण जाल्यारी तुम्ही मागीर योगासनाची ते एक अभिरुची तुमगेले भितर असता. सो हे करता जाल्यारी तुम्ही ते योगा पतंजली सूत्र कंप्लीट फॉलो केल म्हण जाल्यारी खंडित तुमकां म्हळ्यार खुशी खुशीर आसताची जीवन बरी कितले स्ट्रेस आसल्यारय तुमकां ते भितर वचना ते मेन आमकां जावका जाल्यार. सो तशीची आध्यात्मिका तुम्ही देवाला न्ही करतना तुमकां खुश आसता एक देवा फूल दवरतना जेव्हा एक मस्त खुश आसता तशी जावन योगा आध्यात्मिका मस्त मस्त म्हळ्यार कनेक्टेड आसाची आमी ते अनुभव सुनू करताची आमी खुशी पावताची तशें ध्यान मागीर प्राणायाम म्हणटाची हाजी एक महत्व कसन आसा म्हण सांगेत. प्राणायाम म्हणटना आमी चढावत उसरू अशी एक नॉर्मल पर्सन उसरू घेतना तांणी हर्देला दुखून मात्र घेताची. आमी प्राणायामांत आमी टेक्निक शिकयताची तुम्ही नेवल पार्ट म्हळ्यार नाभी दुखून उसरू घेवका म्हणून तंतूच आमकां प्राणायामांतू मस्त नमन प्राणायाम आसा. तंतू कसं जाता म्हळ्यार एक शुद्धीकरण जाता ईड नाडी पिंगळा नाडी म्हळ्यार ईडा म्हळ्यार लेफ्ट साइड ते मून कनेक्ट करताची राइट साइड सूर्य कनेक्ट करताची ईश्वर आनी पार्वती म्हणटाची शक्ती म्हणटाची. सो हे नाडी आमगेले केदन शुद्धीकरण जाता तेन्ना आमकां ध्याना वचचे सुलभ जाता. सो ध्यान म्हळ्यार तुगेले चक्र तुगेल भितरी तू कितले भितर वता तुगेल बॉडी भितर वता तुगेल बॉडी एक एक चक्राक तू एक्टिवेशन दिता ते ध्यान. सो तशीची धारणा येता. धारणा म्हळ्यार आता मी एक कॅन्डल दवरून ताजे त्रटाक धारणा म्हणटाची ते दोळ्या खातीर बट तुम्ही ते देवाके पळोवन करयात धारणा जप येता ध्यानान ध्यान धारणा समाधी समाधी म्हळ्यार अल्टिमेट स्टेट. सो तुका थंय दुखून तो घेवचे जायना तुका इतले म्हळ्यार तूं आनी देव तितलेची आणि तुका माया लोकय दिसना कसले दिसना. आजकाल हे समाधी वच भारी कष्ट इता म्हळ्यार आमी हे माया लोकांत सच म्हळ्यार आमकां इवन एक 10 मिनिट आमकां ध्यान केलें कुळ्ळे आमकां मोबाईल चेक करका आमकां आनी कसले जाल्लेगी म्हण पळोवका दोळ सोडका. सो तशी साधन करता करता आमी मुखार सिल्यारी खंडित आमकां एक अनुभव येता म्हळ्यार एकाग्रते म्हणजे एकाग्रते वय वय अंतू तुमकां प्राणायामा धारणा ध्यानांतू एकाग्रते खंडित येता. म्हळ्यार एकाग्रते म्हणजे आमकां मुख्य जावन तशें आसतना योगा म्हणजे तुमगेल जिवनांतू एक बदलावण म्हूण एक हाडलेलो आसवा खंडित हाडलेलो आसा. इता म्हळ्यार हांव म्हाका सान प्रयारी वर्डीक जाला तितलो कॉन्फिडन्स नासिली बट लायफान कसले एक करका म्हूण आसिलें मागीर कोणी एक 4 जण आयल म्हळ्यार हांव उलोवचे भित्त आसिली म्हाका तितलो कॉन्फिडन्स नासिलें. मागीर हांव एक YIC कोर्स म्हळ्यार योगा इन्स्ट्रक्टर कोर्स करतरी आमकां तांणी इतले ट्रेन केले म्हळ्यार 100 जणां क्लास काडचे तशी पुराय आमकां तांणी ते ट्रेनिंग दित आसिलीची तांणी एक कॉन्फिडन्स आयले आनी बॅलन्स आयले मेन जावन दैहिक आनी मानसीक तू कंप्लीट बॅलन्स आयले. एक तुका ते बॅलन्स मेळटरी तुका आरामेरी तू ते वाटेर चमकून वता. 2015 तुची हांव सद्गुरूले इनर इंजिनियरिंग म्हणून ते म्हाका एकदम वयर बेस करयले कसले ना तू भिवका म्हणना तू मुखारसी काय भिवका म्हणना तू म्हळ्यार ते करेक्ट म्हाका एक गुरू मेळ्ळो. सो ते जेत तरी हांव मस्त कॉन्फिडन्स जाल्ली उलोवच्याक भिवची ना आनी थेरपी जेत तरी म्हाका कंप्लिटली म्हळ्यार एनाटॉमी कळ्ळे अंक कशी करका आनी मिगेल साधन केल्लें मी तिनी म्हाका एक ते वायब येता आशिल्लें हिगेला म्हाका लायक वायब येता हांव हिका ते ऑरा क्रिएट करता एक तू साधन करता गेल्यारी मिगेल
वाइब मिगेल पॉझिटिव्हिटी काही तई मॅच जाता हांव थेरपी दिता त्यामुळे थेरपी दितना आमकां एनर्जी दिवचे आसता कमर्शियल जावन हांव थेरपी दिना हांव मिगेल कंप्लीट 100% हांव दिता सो तशी जावन आसतना एक खुशी जाता म्हळ्यार मस्त जन येवन म्हणटाचे आमकां मस्त लायक जाल्ले ते म्हाका एक नमने हांव आनंदमय कशा वता वय तुम्ही योगा शिकताना एक अनुभव असता ज्याला आता तुम्ही शिकयता आसाची तुमगेले एक क्लास योगक्षेमा म्हणजे फाउंडेशन तुम्ही संस्थापक जावन आसाची ते एक अनुभव कशे असता तुमका म्हण सांगेत की वय मिगेल म्हळ्यार घरा वैरी आस मिगेले योगा स्टुडिओ योगक्षेमा म्हणून फर्स्ट मिगे लागी चढावत पुराय बाय मनशे येत आशिल्ले मॉर्निंग बॅच ಅಂತ येताची म्हळ्यार ಕಾಮ ಅವತ್ತಲ್ಲಿ ಪುರೇ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಬ್ಯಾಚ್ ಆಯ್ತಸಿಲೆ 10 ಗಂಟೆ ಬ್ಯಾಚಕ ಚಡಾವತ್ ಗರ ಕೋಣಸಚಿ ತನ್ನಿ ಬಾಯ್ ಮೆಂಚ್ ಎತ್ತಸಿಲೆ ಹಂಗೆಲಂತ ಅವು ಮಸ್ತ್ ಚೇಂಜಸ್ ಪಳೈಲ ಅವು ಶಿಕೈಲಂತೂ ಏಕ್ ಚಕ್ರ ಆಕ್ಟಿವೇಶನ್ ಜಾವುಚಿ ಜೋ ತನ್ನಿ ಡಲ್ ಅಸಿಲೆ ಆಕ್ಟಿವ್ ಜಲ್ಲಿಚಿ ಡಿಪ್ರೆಷನ್ ಅಸಿಲೆ ಆಕ್ಟಿವ್ ಜಲ್ಲಿಚಿ ಗರ ಮಾಯ್ ಮಾವಲ್ ಕಿರ್ಕಿರಸ್ ಮಸ್ತ್ ಜನ್ ತಶಿ ಐಲಸಚಿ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಜಲ್ಲಿಚಿ एक खुश असील तांकां योगा क्लास येवच म्हळ्यार खुशी तशी योगक्षेमांतू हांव एक नवे हे सूर केले म्हळ्यार डान्स योगा म्हणून नृत्य योगा म्हणून हांवेची ते एक कोरियोग्राफ कोरनू डान्स न्ही बट योगा विथ म्युझिक तशी आमी ते एक नवरात्रीक ते कॉम्पिटिशन आशिल्ले सो ताका जावन आमी एक व्हिडिओ शूट केले ते मस्त हिट जाले तशी मागीर वर्सा एक 2 व्हिडिओ आमी काडताची तद्न ते हे बाय मनशाल एक उल्हासू एक खुशी तन्नी एक येवन पार्टिसिपेशन करचे इवन काम आवत्तल जाल्यार ते टायमार येवन म्हाका हेल्प करचे सो ते वय जाला आनी मिगेले स्टुडंट्स एक मस्त जन हांव तांकां सर्टिफाईड योगा टीचर्स ट्रेनिंग दिला तुमी वे क्लास काढाची तशी जावन मिगेल योगक्षेमा स्प्रेड कराची पुराय जनाक तशें मुख्य जावन योगा म्हणजे बैल मनशालंतू एक आत्मविश्वास जवो तांगेले एक मानसिक स्वास्थ्य वड्डोचाक तांक प्रयोजनाक पडता म्हण सांगेता तशें योगाचे एक मौल्य वड्डोच खातीर आमी कसन कोरयेता म्हळ्यार आमगेले एक जिवनांतू प्रतिनित्य आमी इतलो टायम म्हणून एक योगाक दवरका जाता की अथवा योगाक एक मौल्य म्हूण एक आसा ताजे मौल्य वाडोवचे खातीर आमी कसन कोरयेता म्हूण आमगेल्या समाजात जना तुमी सांगताची ಖಂಡಿತ ಯೋಗ म्हणतना पुरा जनान लेकचे मॅट घालनू आसना करचे एक 4 पिक्चर क्लिक करचे स्टेटसा घालचे ना हांव केन्नाय आमगेले पुराय बाय मनशा ओके तुमी योगा म्हळ्यार एक जिवनांतू सकाळी उठोन सूर्य येवचे फुडें तुमी उठयल्यार स्ट्रेचिंग म्हळ्यार सकाळी कसं आसता म्हळ्यार आमगेल बॉडी मस्त रिजीड आसता म्हळ्यार गट्टी आसता सो एक स्ट्रेचिंग करतना ते नर्व जो ते मजल्स जो ते हड्ड जो ते एक स्ट्रेच जातून तुमकां खुशी जाता सो तुमी सकाळचे 1 घंटो तुम्ही योगा केल्लो म्हण जाल्यार ते दिवस बरी तुम्ही ऍक्टिव्ह आसताची तंतू एक 15 मिनिट तुम्ही प्राणायामा दवरका सो तुम्ही क्लासाक एक रेग्युलर जावन येता असल्यार तुमकां ताजे बेनिफिट खंडित येता सो तुम्ही घरकडे एक काय ना जाल्यार सूर्य नमस्कार एक 10 सूर्य नमस्कार एक प्राणायाम तशी करयात सो मस्त प्रोग्रामिंग आसा योगांतू सो तुम्ही ते एक खंयचे एक सेक्शन काडून तुम्ही योगा करता म्हळ्यार ऍक्टिव्ह जाताची मस्त खुशेर आसताची कसं नाही असल्यार तुम्ही ते समाधानारी घेताची तशी योग शिक्षकी जावन आमी उलोवच जाल्यार आंतरराष्ट्रीय योग दिनाचरणे म्हणून येता हे एक सुसंदर्भारी आमगेले मुखावेल योग शिक्षकी कोणी जावका म्हण आसल्यार तुमी कसन एक संदेश दिवच्या आश पावताची आतां एक फाटी आमगेले प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीने इंटरनॅशनल योगा डे करतरी खंडित म्हण येता आमकां बरे मस्त जन निमगून येताची ते योगा डे मात्र सो हांव मिगेले थोडे स्टुडंट्सा पुराय एज्युकेशन दिला तन्नी वय योगा इन्स्ट्रक्टर कोर्स जाल्ला सर्टिफिकेशन कोर्स केल्यार तुमकां एक फाटी सर्टिफिकेट मेळटरी तुमी खंय जाय जाल्यार योगा अवेरनेस घी क्लास घी काडयात सो तांतू तुमी ग्रोथ करयात म्हळ्यार योगा म्हणजे एक आमगेले प्राचीन भारताचे एक विद्ये हे अनेक आमगेले जन पावच्याक आमी सहाय कोरका तशेंच प्रति एकलांक पावका तितले मात्र नाही योगा दखून आमी आमगेले जीवन अंतर्गत तांतू कोर घेतल्यार खंडित साधन करू साध्य आदर्श जीवन आमी निभायसुचा साध्य स म्हण सांगून मस्त लायक एक संदेश दिलेलो समये कार्यक्रमाक येवन तुमी तुमगेले जीवनांत योगा कितली एक महत्व घेतला तशी आमगेले समाजाक कशें हें पावका म्हणचे बगे मस्त विवरण दिलेलें आसा कार्यक्रमाक आयिल्ल्याक तुमकां अनंत अनंत धन्यवाद सर्वे सुखिनो भवन्तु एदोळताय तुम्ही
घरा उजवाडू कार्यक्रमांतू योग मार्गदर्शकी अमिता भट हंगेल संगात संवाद ऐकलेंचे. संवाद चलायसून दिलेला स्नेहा विनोद पै. हंगाक आयचे घरा उजवाडू कार्यक्रमो समाप्त जता. नमस्कारो.